जर भाजप महापालिका निवडणूक जिंकली तर मुंबईचं महापौर पद अमराठी व्यक्तीच्या हातात जाईल, अशी एकच चर्चा सध्या सर्वत्र चालू आहे. नमस्कार, मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसं राजकारण तापू लागलं आहे आणि या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे मुंबईचं महापौर पद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी दावा केला आहे की भाजप जर महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकली तर महापौर पदी मोहित कंबोज यांना बसवलं जाईल. आणि हा दावा साधारण नाहीये, कारण इथूनच सुरू होतो मोठा वाद. कारण इतकंच नाहीये, काही दिवसांपूर्वी देखील एका इंटरव्ह्यू मध्ये भाजप नेते आशिष शेलार यांनी वक्तव्य केलं होतं की मुंबईचा महापौर हिंदूच असेल. हे वक्तव्य त्यांनी जितक्या मोठ्या आवाजात केलं तितक्याच मोठ्या आवाजात त्यांनी तो मराठी असेल की नाही हे मात्र सांगितलं नाही. आणि भाजपचा महापौर मराठी असेल की नाही हे जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्याचं उत्तर देण्यात देखील त्यांनी टाळाटाळ केली. आणि यामुळे आशिष शेलार यांना सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला. यावर अद्याप भाजपने देखील स्पष्ट भूमिका मांडलेली नाहीये. थोडक्यात असा संदेश दिला जातोय की महापौर हिंदूच असेल, पण तो मराठी असेल की नाही याची मात्र खात्री नाहीये, अशी चर्चा सोशल मीडियावरती चालू आहे. अखिल चित्रे यांनी आरोप केला आहे की हिंदू ही ओळख पुढे करून मराठी अस्मिता मागे टाकली जातीये. मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नाही तर मराठी माणसाच्या संघर्षाची एक निशाणी आहे आणि त्यामुळेच महापौर पद हे मुंबईतील मराठी माणसांसाठी तितकंच महत्वाचं मानलं जातं. या सगळ्या आरोपांनंतर देखील भाजपकडून अद्याप स्पष्टीकरण आलेलं नाहीये आणि याच कारणामुळे अजून प्रश्न वाढत चालले आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये जरूर कळवा. याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच बातम्यांसाठी महासंगर न्यूजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.